आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व अराजपत्रित पूर्व आणि मुख्य स्पर्धा परीक्षा याचा जो सिलेबस आहे तो बघणार आहोत. ही जी परीक्षा असते महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व अराजपत्रित पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षा ही PSI STI ASO या पदांसाठी कंडक्ट केली जाते आणि ही जी परीक्षा असते ती 100 गुणांची असते. या एक्झामला इंग्लिशमध्ये महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्व्हिस ग्रेड B नॉन गॅझेटेड प्रिलिम्स अँड मेन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स याच्या 2 एक्झाम्स असतात. प्रिलिम्स अँड मेन्स या दोन्ही एक्झाम्स तुम्हाला क्लिअर करावं लागतं, तेव्हाच तुमचं सिलेक्शन PSI STI आणि ASOसाठी होतं. PSIसाठी तुम्हाला एक तिसरा टप्पा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल आणि इंटरव्ह्यू हे जो शिक्षण असतो तो क्लिअर करावा लागतो. तर बघा, आपण थोडक्यात जाणून घेऊयात नेमकी ही परीक्षा कशी असते. तर या परीक्षेचे जो पहिला टप्पा येतो त्याच्यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच प्रिलिम्स पूर्वपरीक्षा घेतली जाते आणि तिचा मार्क जो आहे तर 100 गुणांचा पेपर संयुक्त पूर्वपरीक्षेचा असतो. त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाते आणि मुख्य परीक्षेचा जो पेपर असतो तो 400 गुणांचा असतो. सर्वात अगोदर पूर्वपरीक्षा होते आणि जर पूर्वपरीक्षेचं मेरिट त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला मुख्य परीक्षा जी असते ती देता येऊ शकते आणि ती जी असते ती 400 गुणांची असते. पुढे बघूयात नेमकं सिलेबसमध्ये कोणकोणते मार्क्स कोणकोणते विषय त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. बघा, परीक्षा योजना जर बघितली तर प्रश्नपत्रिका ही एकच असते. त्याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी त्यासाठी 100 प्रश्नसंख्या असते आणि एकूण गुण जे असतात ते 100 असतात. त्यासाठी जी एलिजिबिलिटी आहे, जो क्रायटेरिया आहे शिक्षणाचा तो आहे पदवीचा. तुमच्याकडे कोणतीही एक पदवी त्या ठिकाणी मान्यताप्राप्त जी युनिव्हर्सिटी आहे तिची असायला हवी. माध्यम जर बघितलं तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये पेपर जो असतो तो अवेलेबल असतो. परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी तुम्हाला देण्यात येतो आणि पेपर जर बघितलं तर पेपरचं स्वरूप असतं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. 4 पर्यायापैकी 1 पर्याय तुम्हाला उत्तर म्हणून त्या ठिकाणी निवडावा लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही 4 पैकी 1 उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये गोल करून ऑप्शन चौघातला 1 लिहून तो पेपर जो आहे तो 100 गुणांचा त्या ठिकाणी सोडवू शकता. आता आपण वळूया अभ्यासक्रमाकडे. अभ्यासक्रमामध्ये एकूण किती विषय आहेत ते आपण जाणून घेऊयात. अभ्यासक्रमामध्ये विषय जर बघितले तर सर्वात अगोदर आपण बघतोय सामान्य क्षमता चाचणी. त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा जो आहे तो एक विषय येतो. त्याच्यामध्ये जागतिक आणि भारतातील ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा समावेश जो आहे तो चालू घडामोडीमध्ये होतो. त्यानंतर पुढे बघा नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास आपणास करण्यास सांगितला गेला आहे. राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन हे जे आहे त्याचा समावेश हा नागरिकशास्त्रामध्ये होतो. पुढचा विषय येतोय तो आहे इतिहास. इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास याचा जो समावेश आहे तो इतिहासामध्ये होत आहे. पुढचा विषय येतोय भूगोल. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाची विशेष अभ्यासासह भूगोलमध्ये महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो जो आहे तो व्यवस्थित डीपमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न जे असतात ते भूगोला या विषयावरती विचारले जातात. तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक येत आहेत ते थोडक्यात त्यांनी सांगितले आहेत ते आपण बघूयात. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते भूगोल या विषयामध्ये समाविष्ट होतात. पुढचा विषय येतोय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये काय काय समाविष्ट होतं. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जर बघितली तर त्याच्यामध्ये कोणते टॉपिक्स येतात ते बघूयात. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी हे जे टॉपिक्स येतात ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येतात. पुढे येते शासकीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये आहे अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी हे जे
टॉपिक्स येतात ते शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढे बघूयात सामान्य विज्ञान हा विषय. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र हे जे विषय आहेत ते सामान्य विज्ञानामध्ये येतात. तुम्हाला जर सामान्य विज्ञान हा एक जर विषय बघितला तर त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये येतं फिजिक्स. तर फिजिक्समध्ये जे गणितं असतात त्याचाही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आजच्या जर पेपरमध्ये बघितलं मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये फिजिक्स हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मॅथ्सवरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची जी संख्या आहे ती वाढलेली आहे. रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्री, तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सर्व केमिस्ट्री रिलेटेड जेवढे टॉपिक्स असतील तर ते कवर करायचे आहेत. झूलॉजीमध्ये, प्राणीशास्त्रामध्ये पण सर्व टॉपिक्स असतील. आरोग्यशास्त्रामध्ये, वनस्पतीशास्त्र हे ऑल बायोलॉजी जे आहे तर ते सर्व तुम्हाला तिथे कंप्लीट करावं लागेल. नेक्स्ट बघूयात बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हा जो विषय आहे त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी हा जो विषय आहे तो का ठेवण्यात आलेला आहे तर उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचा जो प्रश्न आहे तर त्याच्यासाठी बुद्धिमापन चाचणी हे जी आहे ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तर थोडक्यात बघा अंकगणितामध्ये कोणते विषय येत आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी हे जे टॉपिक्स आहेत ते अंकगणितामध्ये येतात. तर ओव्हरऑल आपण जर बघितलं तर टोटल जे आहेत तर 7 विषय याच्यामध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहेत. आणि याचा जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुम्ही यामध्ये नक्कीच ही जी एक्झाम आहे प्रिलिम्सची ती तुमची क्लिअर करू शकताय. आणि ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्ही मेन्सला देखील त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकताय. आपणास जर या सिलेबसची PDF फाईल हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामच्या ग्रुपची एक लिंक दिली आहे. त्याच्यावरती मी या PDF फाईल्स ज्या आहेत त्या शेअर केल्या आहेत. तर तुम्ही त्या ग्रुपवरती जाऊन त्या PDF फाईल्स डाउनलोड करून घेऊ शकता. आत्ताच सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल असं म्हणतायत किंवा जुलैमध्ये एक्झाम होईल असं म्हटलं जात आहे. तर आपली जी MPSCची कंबाईनची एक्झाम आहे ती कधीही हो, पण सगळेजण आता आपण घरी आहोत आणि कोरोनाचं जे एक वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व जण फक्त आता सध्या घरी बसून अभ्यासच करू शकतो आहे. दुसरा आपल्याकडे काहीही पर्याय नाही आहे. तर ज्या कोणत्या मुलांना अभ्यासासाठी त्यांचा अभ्यास झाला आहे पण त्यांना क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत अशा मुलांसाठी आम्ही घरपोच जे टेस्ट आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर युनिक अकॅडमी, भगीरथ, पृथ्वी अकॅडमी, डेक्कन IAS ह्या ज्या अकॅडमीज आहेत तर त्यांच्या टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला घरपोच पोस्टाने सेंड करू. ज्या मुलांना या नोट्स हव्या असतील तर 10 टेस्ट हव्या असतील तर त्या 400 रुपयासाठी असतील, 20 टेस्ट 700 रुपये, 30 टेस्ट या 1000 रुपयासाठी असतील. तर या ज्यांना कोणाला हव्या असतील तर त्यांनी त्या नोट्स मागवून तुमचं जी प्रॅक्टिस आहे टेस्ट सिरीज सॉल्व करून तुमचा स्कोअर किती येतो आहे ते चेक करण्यासाठी त्या ठिकाणी ते मागवू शकता. जर तुम्हाला अधिक संपर्कासाठी मी खाली माझा नंबर दिला आहे 99 23 40 49 63, तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ज्यांना कुणाला नोट्स हव्या असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा. 99 23 40 49 63. तर हा नंबर लिहून घ्या वाटल्यास 99 23 40 49 63. हा नंबर तुम्ही नोट डाऊन करू घ्या 99 23 40 49 63. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी घेऊन आली आहे मुलांसाठी MPSCमध्ये असणाऱ्या PSI STI ASO या परीक्षेकरिता एक फाउंडेशन ऑनलाईन बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला जी कंबाईनची संयुक्त पूर्व परीक्षा आहे ज्याच्यामध्ये PSI STI ASO ह्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात, ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य असे 2 पेपर असतात. या दोन्ही पेपरचा सिलेबस या बॅचमध्ये कंप्लीट केला जाणार आहे. ज्या कोणत्या मुलांना हा ऑनलाईन बॅच जी आहे जी हवी आहे तर त्या मुलांनी
OA अकॅडमी हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करून घेऊन तुमचं ॲडमिशन जे आहे ते त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. तसेच बघा, जर तुम्ही ही ऑनलाईन बॅच जॉईन केली तर या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला आम्ही काय काय देणार आहोत, तर आम्ही तुम्हाला या ऑनलाईन बॅचमध्ये ऑनलाईन टेस्ट फ्री देणार आहोत, नोट्स PDF फ्री देणार आहोत, ई-बुक फ्री. या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मिळणार आहेत आणि ई-बुक तुम्ही त्या ठिकाणी कितीही वेळा त्या ठिकाणी रीड करू शकताय. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर ॲप जे आहे ते इन्स्टॉल करावं लागेल OA अकॅडमी. त्यानंतर तुम्ही त्या कोर्सला जॉईन होऊ शकता. तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल त्या कोर्सबद्दल तर खाली एक नंबर दिला आहे जॉईन नाऊच्या खालच्या बाजूला, तर तो नंबर जो आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला किंवा फोन जरी केला तरी तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती सांगण्यात येईल. तर आजच या ठिकाणी तुमचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म करून घ्या. जी फाउंडेशनची ऑनलाईन बॅच आहे त्या ठिकाणी तुमचा जो ॲडमिशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्या आणि आजच OA अकॅडमीचे ॲप आहे ते इन्स्टॉल करा.